निर्णायक सत्राला सुरुवात झाली. निर्णायक सत्राला सुरुवात झाल्यानंतर आक्रमण होतंय रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा मध्यभागी आणि सिंगल पॉइंट. दुसऱ्या सत्राचं पहिला गुणांकन प्राप्त करत यश येते ते साठलेवाडी संघाला. 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. अंतरावरचा विभागला गेलेला क्षेत्ररक्षण आहे. ज्या वेळेला 2 आणि 4 असे क्षेत्ररक्षक मैदानात असतात त्यावेळेला अंतरावरचं क्षेत्ररक्षण असतं, विभागला गेलेलं क्षेत्ररक्षण असतं. आणि या क्षेत्ररक्षणाची जर का कोंडी फोडायची असेल तर तितकाच माहिर चढाईपट्टू, तरबेज चढाईपट्टू असावा लागतो. निष्फळ चढाई होते. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात होते. आक्रमण होतंय रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून वाघजाई किंजळेच्या प्रांगणामध्ये. निदान दिशा व्हॅलिड करून पुन्हा एकदा खोलवरचा आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. या पुढे होणारा सामना आहे प्रियल स्पोर्ट्स विरुद्ध जाखमाता तामाने. आपल्याकरता पहिला पुकार आपण तयार राहायचंय. प्रियल स्पोर्ट्स आणि जाखमाता तामाने. आक्रमण होतंय 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहे आणि आक्रमणाची एक आक्रमकता आपण पाहायला मिळते. थोड्याशा गुणाची आघाडी आणि मात्र समोरचा संघ रामेश्वर कृपा साठलेवाडी. या रामेश्वर कृपा साठलेवाडी संघासमवेत खेळत असताना पुन्हा एकदा आपण पल्लेदार स्वरूपाच्या चढाई करायच्या, थोडासा समोरच्या संघावर दबाव टाकायचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तिसरी चढाई आहे. 2 चढाया अनप्रोडक्टिव्ह झाल्यानंतर तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करायची हा प्रयत्न निश्चित असणार आहे तो वाघजाई किंजळे संघाकडून. आणि याच वेळेला मात्र ही चढाई संपुष्टात आणली जाते आणि या चढाईपट्टीचं आव्हान देखील संपुष्टात येते. सुंदर टेकल पाहायला मिळतोय. छान टेकल आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक कौशल्य पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थात चेंज सिस्टीम पाहायला मिळाली. थर्ड राईट डू ऑर डाय. रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून आक्रमण आहे वाघजाई किंजळेच्या प्रांगणामध्ये. तिसरी चढाई आहे आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी देखील पाहूया आज चढाई संपुष्टात आणली जाते. जशाच तसं उत्तर दिलं जातं. मित्रांनो, कबड्डी म्हटलं की हल्ले प्रतिहल्ले, आक्रमण प्रतिआक्रमण, उत्तर प्रत्युत्तर याच्या संजोगातून सजलेला हा खेळ आहे. पुन्हा एकदा उंच पुरा खेळाडू 6 नंबर जर्सी परिधान केलेला आक्रमण करतोय रामेश्वर कृपा साठलेवाडीच्या प्रांगणामध्ये. 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. पुरेपूर हात फैलावत केलेली चढाई होती. क्षेत्ररक्षक देखील सावध आहेत कारण ज्या चढाईपट्टूनं आपल्या संघाला महत्वपूर्ण योगदान दिलं होतं असा हा चढाईपट्टू होता. 2-2 सिंगल 1चं क्षेत्ररक्षण आहे. आक्रमण होतंय रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून. निदान दिशा व्हॅलिड करून पुन्हा एकदा स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना या ठिकाणी मात्र ही चूक होते. या बारीक सारीक चुका वाघजाई किंजळेने टाळणं फार गरजेचं आहे कारण आपण निर्णायक सत्रामध्ये खेळतोय आणि निर्णायक सत्रामध्ये खेळत असताना निर्णायक खेळ अपेक्षित आहे. रामेश्वर कृपा साठलेवाडीने देखील आता आपला नैसर्गिक खेळ दाखवायला सुरुवात केली कारण ज्यावेळेला पहिलं सत्र संपुष्टात आलं त्याच वेळेला रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली होती. 4 गुणाची पिछाट होती. ती पिछाट भरून काढायची आणि पुन्हा एकदा उभारी घेत पुन्हा एकदा या सत्रावरचा आपला वर्चस्व कायम ठेवायचा हा प्रयत्न असणार आहे तो साठलेवाडी संघाकडून. बोनसच्या रूपानं भर पडते. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना या ठिकाणी पाहूया सुंदर चढाई पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक बाद होत आहेत. 2 गुणाची भर पडते. 2 गुणाची भर पडते. पुन्हा एकदा रामेश्वर कृपा साठलेवाडी संघामध्ये बऱ्यापैकी उभारी घेतोय. ही उभारी कायम ठेवायची, आपलं वर्चस्व कायम ठेवायचं. आक्रमण पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी पर्यंत चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. गुणांक स्थिती अशी आहे 10-10. सामना मात्र बरोबर येत आहे. याची फिगर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुंदर कौशल्य या ठिकाणी प्रदर्शित करून आपल्याला पाहायला मिळतं. उभय संघाला 1-1 गुण बोनसच्या रूपानं गुण प्राप्त होतोय. वाघजाई किंजळे संघाला तो टेकलचा गुण प्राप्त होतोय तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाला. 3 मिनिटांपेक्षा कमी वेळेचा खेळ शिल्लक असताना या ठिकाणी रामेश्वर कृपा साठलेवाडी हा संघ देखील थोडासा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करतोय. थोडासा पुन्हा एकदा आक्रमकता स्वीकारून या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करत असतानाच या ठिकाणी मात्र कॉर्नर कडून थोडीशी आणि त्रुटीत काळ घेतला जातोय वाघजाई किंजळे संघाकडून. गुण अपेक्षित आक्रमण होतोय पुन्हा एकदा. प्रत्येक चढाईमध्ये ज्या खेळाडूनं बोनस घेण्याची एक लिनिया पार पाडली असा हा बोनसचा जादूगार खऱ्या अर्थानं 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय पुन्हा एकदा. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं. सामनाधिकारी आमच्या अजित मोहिते यांचा निर्देश होतोय आणि बोनसच्या रूपानं पुन्हा एकदा 1 गुण प्राप्त होतोय तो या वाघजाई किंजळे संघाला.
प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण. रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून 2 नंबर डिफेंडर अचूक टिपला जो रनिंग हँडटचच्या स्वरूपात हलकासा कोमल स्पर्श जो झाला तो 2 नंबरच्या डिफेंडर. पुन्हा एकदा एका गुणाची भर पडली की रामेश्वर कृपा साठलेवाडी संघामध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर कॅच आहे. छान तो टॅकल रँक होल्ड चा नमुना आपल्याला पाहायला मिळतो तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा तुटुका घेतला गेला. नेत्र सुख देणारा असा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमण होतो पुन्हा एकदा रनिंग हँडटचच्या स्वरूपात पुन्हा एकदा 2 नंबर क्षेत्ररक्षक टिपला जातोय आणि पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघामध्ये. 3 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतोय. चालू सामन्याचा शेवटचा 1 मिनिट सामना काही सेकंदाचा बाकी आहे आणि सामना काही सेकंदाचा बाकी असताना या ठिकाणी पुन्हा छान चा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघामध्ये. चालू सामन्याची काही सेकंद बाकी आहेत आणि काही सेकंद बाकी असताना या ठिकाणी मात्र जवळजवळ 5 गुणानं आघाडीवर संघ आहे तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघ. यानंतरचा होणारा सामना आहे प्रियल स्पोर्ट्स विरुद्ध जाखमाता तामाने. आपल्याकरता दुसरा पुकार. बघता बघता मित्रांनो पाहिलं की सामन्याला कधी कलाटणी मिळाली हे कळलं नाही. पूर्वार्धामध्ये 4 गुणाची आघाडी होती ती वाघजाई किंजळे संघाची आणि ही आघाडी दुसऱ्या सत्रामध्ये थोपवण्यात पूर्णतः यश आलं ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाला. आणि म्हणून मित्रांनो संयम फार महत्वाचा असतो. संयम महत्वाचा असतो. चैन सिस्टीम महत्वाची असते. कबड्डी म्हटलं की सांघिक कौशल्य महत्वाचं असतं. हे परिपूर्ण सांघिक कौशल्य मैदानावरती प्रदर्शित केलं ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघानं आणि सामना संपुष्टात आहे. या चालू सामन्यामध्ये गुणांक स्थिती अशी आहे रामेश्वर कृपा साठलेवाडी 18 गुण आणि वाघजाई किंजळे 12 गुण. 6 गुणानं या ठिकाणी रामेश्वर कृपा साठलेवाडी संघ विजय होतोय आणि पुढील फेरीमध्ये खेळण्याकरता प्रवेश करता होतोय.